ठाणे जिल्ह्यात आर.टी.ई. कायद्यानुसार 25% राखीव प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 12 जूनपर्यंत असलेली प्रवेशाची अंतिम मुदत आता 19 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली असून प्रवेश प्रक्रिया 13 ते 19 जून दरम्यान राबवण्यात येणार आहे. हा दुसरा आणि अंतिम टप्पा असल्याने प्रतीक्षाधीन यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. आर.टी.ई. अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये 25% राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहू लागू नये यासाठी पालकांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन अंतिम तारखेपूर्वी प्रवेश निश्चित करावा, असं आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केलं.